आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोठी बातमी. अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई. राज्य शासनाचे नवे परिपत्रक 30 जुलै आजचे जारी. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन शिस्त, वेळेचे पालन आणि प्रशासनाची कार्यक्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने विनाअनुमती मुख्यालय सोडणाऱ्या तसेच पूर्वपरवानगी न घेता कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या संदर्भात दिनांक 29 जुलै 2026 रोजी शासन परिपत्रक संकीर्ण 2026-271 मासिक जारी करण्यात आले असून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने कर्तव्यपरायणता राखणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल असे कोणतेही वर्तन करता कामा नये. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 34 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो आणि कार्यालय किंवा मुख्यालय सोडण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सैनिक कल्याण विभागातील गैरप्रकारानंतर शासनाची दखल. सैनिक कल्याण विभाग तसेच अधीनस्थ सेवा पूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथील कार्यालयामध्ये काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, कार्यालयात उशिरा येणे, वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता रजा घेणे आणि विनाअनुमती मुख्यालय सोडणे अशा बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. या प्रकरणामुळे कार्यालयीन शिस्त बिघडत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे शासनाने नमूद केले आहे. शासनाचे महत्त्वाचे निर्देश. परिपत्रकानुसार आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खालील नियमाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने रजेवर जाऊ नये. कर्तव्याच्या कालावधीत तसेच रजेच्या कालावधीतही सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. परवानगी न घेता मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना कार्यालयात गैरहजर राहणे ही अनधिकृत गैरहजेरी मानली जाणार आहे. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी संबंधित कर्मचाऱ्याला रजा वेतन मिळणार नाही. संबंधित प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील 48 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यावरही जबाबदार. परिपत्रकात विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये विनाअनुमती गैरहजर राहणाऱ्या किंवा मुख्यालय सोडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती नियमितपणे संकलित करून नियुक्ती अधिकाऱ्याकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रथम अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. मात्र त्यानंतर वारंवार नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची नावे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पाठवून निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. 1 महिन्यात कारवाई बंधनकारक. शासनाने नियुक्ती अधिकाऱ्यासाठीही कालमर्यादा निश्चित केली आहे. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्धची माहिती प्राप्त झाल्यानंतर अथवा गैरवर्तन निदर्शनास आल्यानंतर 1 महिन्याच्या आत शिस्तभंगाची कारवाई सुरू करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व अधीनस्थ कार्यालयांना सूचना. संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे तसंच संचालक सेवा पूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांना हे परिपत्रक त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. प्रशासनात शिस्तीवर भर. राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की शासकीय कार्यालयामध्ये वेळेचे पालन, कार्यालयीन उपस्थिती, वरिष्ठांची पूर्वपरवानगी आणि मुख्यालयात उपलब्धता ह्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विनाअनुमती गैरहजेरी किंवा मुख्यालय सोडण्याच्या या प्रकारांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नसून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा नियमाचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून प्रशासन अधिक जबाबदार, शिस्तवान आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. 29 जुलै 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.